महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. या खड्ड्यातून वाहनं कशी चालवावी असा प्रश्न वाहन चालकांना पडलाय. नुकतेच महापालिकेने या पुलावरील खड्डे बुजवले होते, मात्र पुन्हा या पुलावर खड्डे पडले. त्यामुळे वाहन चालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. फक्त उड्डाणपुलावरच नाही तर शहरातील अनेक रस्त्यांची अशीच अवस्था असल्यानं पाठीचे आजार होत असल्याचं वाहन चालकांनी सांगितलंय. गेल्या 5 वर्षापासून मी इकडे प्रवास करतोय. हा रस्ता आपण बघताय गेल्या 3 वर्षापासून असाच आहे. मी घरी जातो, जेवण वगैरे करून येतो. मला जेवण पचन करण्याची गरज पडत नाही, कारण की या खड्ड्यांमध्ये आदळून व्यक्तीचं जेवण पचन होत आहे. प्रशासनाने याच्याकडे ध्यान द्यावे. महानगरपालिकेला एवढी विनंती करतो की ह्या रस्त्याकडे लक्ष देऊन त्वरित याचं काम सुरू करण्यात यावे. कारण की काय पावसामध्ये पाणी साचतं आणि त्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नाही. मग अशा वेळी एखादी महिला इथून प्रवास करते, आपण बघताय एखादी प्रेग्नेंट लेडीज वगैरे ह्या रस्त्याने गेली आणि पडली, आणि एखादा बाळाचा, महिलेचा किंवा म्हाताऱ्या माणसाचा जीव गेल्यानंतर प्रशासन याच्याकडे लक्ष देईल का, हा मला महानगरपालिकेला प्रश्न विचारायचा आहे. उल्हासनगरची जी रस्त्याची स्थिती एवढी बिकट आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती काय परिस्थिती चालू आहे. रस्ते खोदून ठेवले, रस्त्याचं काम चालू, विकासाच्या नावाखाली काम चालू, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अरे पण ज्या ठिकाणी तुम्ही रस्ते खोदताय तिथं कमीत कमी बाजूला डांबर टाकून तो रस्ता तर सुरक्षित करा. पण जर तुम्हाला एवढं पण समजत नसेल, कॉन्ट्रॅक्टरला समजत नसेल, मग काय हा विकास आहे का अविकास आहे? कुठे चालला महाराष्ट्र माझा? आयुक्त लोक जातात त्यांच्या गाडीमध्ये, उपायुक्त जातात, त्यांना समजतं, त्यांना पण माहिती एका खड्ड्यामुळे किती नुकसान होतं माहिती. एक तर माणसाच्या हाडांचा प्रॉब्लेम होतो, पाठीचा प्रॉब्लेम होतो, जे वयस्कर लोक आहेत त्यांना पाठीचा प्रॉब्लेम होतो, त्यानंतर गाड्यांचे नुकसान होते. आणि हे काय चालू आहे, रिसायकल चालू आहे. माणूस आजारी पडणार, हॉस्पिटल जाणार, महानगरपालिका त्याच्यात भ्रष्टाचार करणार, वापस गाड्या जाणार, गाड्यांचे पार्ट बनणार, पार्ट कंपनी जाणार, कंपनीकडून हे लोक कमिशन जाणार. हे सगळं चक्रव्यूह चालू आहे. उल्हासनगरची एकदम घाण बिकट परिस्थिती त्या लोकांनी करून ठेवलेली आहे. त्यांना म्हणजे लक्ष देण्याशिवाय दुसऱ्याकडे काहीच पर्याय नाही. त्यांना फक्त त्यांच्या भ्रष्टाचाराचे मतलब आहे. माझं नाव निलेश म्हात्रे. आम्ही इथं बाजूला वडलगावमध्येच राहतो. आमचं डेली इथून येणं जाणं आहे. आम्ही एवढे समस्येला जातो ना, समोर काय बोलणार. रोज कधी गाडी पंक्चर होणार, कधी स्टेअरिंग जाणार, कधी पॅसेंजरला तपली, कोणी डिलिव्हरीला बाहेर जर घेऊन जायचं असेल तर ते बोलतात भाऊ असते तर आम्ही करणार काय? पॅसेंजरची परेशानी का आम्ही या रस्त्याची परेशानी सांभाळणार? हमेशा डेलीचं झालंय. येणार म्युन्सिपाल्टी, एक दिवस बनवणार, वापस दुसऱ्या दिवशी पाऊस पडला का वापस धुवून जाणार. आहे डेलीचं, हमेशाचं रोजचं झालंय. कधी ट्रॉफिक लागते, कधी रस्त्याच्या मुलं ट्रॉफिक लागते. कोणती गाडी इकडं झाली तिकडं झाली, त्या दिवशी तर झगडा झाला त्या ट्रॉफिकच्या मुळे. गाडी लागली, भाऊ गाडी आता सांभाळून चालवणार किती भाऊ? आम्ही गाडी किती सांभाळून चालवणार सांगा? का त्या रस्त्यावरती असे खड्डे कुठे असे माणूस अडकून जातो तर गाडी चालू होत नाही. एवढं परेशान आहे ना या रस्त्यावरून. हमेशा पुरे ब्रिज पासून तर पुरे 4 नंबर पर्यंत पुरे हालतच खराब आहे आमच्या रस्त्यामुळे. जाम परेशान आहे साहेब. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.